श्रोत्रजिह्वे न चक्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादं न चोपस्थपायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मेनैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मेनैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। नमस्कार। आज महायोगी श्री अरविंद विचार मंचाने जी आयोजित केलेली होती महायोगी श्री अरविंद व्याख्यानमाला, याचा आज तिसरा आणि समारोपाचा दिवस आहे। आपण हे सगळं ऑनलाईन या पद्धतीने बघत आहोत, त्याचा आनंद घेत आहोत। दूरस्थ असलो आपण सगळेजण आपापल्या ठिकाणी जरी असले तरीसुद्धा याच्यामध्ये एक वेगळा आनंद आहे आणि हा आनंद या कारणासाठी आहे की आपण हे सगळं करू शकलो। सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे याच्यामध्ये खंड पडला नाही आणि
आपण हे पूर्णत्वास नेऊ शकलो आहोत. यांच्या माध्यमातून महायोगी श्री अरविंदांचा पूर्णयोग हा विषय मांडण्यात आला, मांडण्यात येत आहे. त्या डॉक्टर भारती सुदामे हे श्री अरविंद विचारमंचाचा एक भाग आहेत. त्या प्रत्येक वेळेला आमच्या विनंतीला प्रतिसाद देऊन आणि विनंतीचा मान राखून ते त्या वेळेला त्यांच्या वेळेचे योगदान देत असतात, ज्ञानाचं योगदान देत असतात, तुमच्या आमच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या भल्यासाठी. नेहमीच त्यांचा प्रतिसाद असतो आणि त्यासाठी त्यांचे खरोखरीच अतिशय धन्यवाद आहेत. आता यानंतर मात्र तुम्हा आम्हाला जिची वाट आहे ती म्हणजे व्हॅक्सिन. या बदललेल्या परिस्थितीमध्ये कोविड-19 याचा मुकाबला करण्यासाठी म्हणून आपण सगळेजण आता व्हॅक्सिनची वाट बघतो आहोत. ती येईल तेवढं येईलच, पण तरीसुद्धा या तत्त्वचिंतनाची व्हॅक्सिन मात्र तुमच्या आमच्या मरगळून आणि उबून गेलेल्या मनाला अतिशय आवश्यक होती असं वाटलं. आपण आपापल्या ठिकाणी आहोत, आपापल्या घरात आहोत. जी काही आपली छोटी मोठी साधनं आहे ती आपापल्या घरातूनच आपण करतो आहोत. या दृष्टीने विचार करता आपल्या घराचं एक मंदिर झालेलं आहे. या संदर्भामध्ये एक छोटीशी गोष्ट गमतीशीर आहे, पण तेवढा तो संदेश भावणारा पण आहे. कोरोना व्हायरस भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, मी एक छोटासा व्हायरस आहे, पण तुझी सगळी मंदिरं मी बंद केली आहेत. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला हसून म्हणाले, तू मंदिरं बंद केली असतीलही ते जास्त महत्त्वाचं नाही आहे, पण मी मात्र प्रत्येक घराचं मंदिर, प्रत्येक घराचं देऊळ केलेलं आहे. आणि माझे सारे साधक अभ्यासक भक्त घरूनच माझी उपासना करतायत. खूप छान वाटलं हे. त्या दृष्टिकोनातून आपण सारे आपापल्या घरी आहोत. घरातूनच आपण या व्याख्यानमालेचा आनंद घेतलेला आहे. तुम्ही सगळेजण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही सादर केलेली व्याख्यानमाला आहे त्याचा पुन्हा पुन्हा लाभ घेऊ शकता. पुन्हा पुन्हा हा विषय ऐकू शकता. पुन्हा पुन्हा हे सगळे संदर्भ आपण तपासून बघू शकता. ज्या ज्या मंडळींनी हे यूट्यूब चॅनल बघितलं आहे त्या सगळ्यांचे अतिशय अतिशय मनापासून धन्यवाद. लवकरच आपण प्रत्यक्ष भेटण्याचा योग आणूयात. धन्यवाद. हे परमेश्वरा, एकाएकी तुझ्या समोर माझा सगळा अभिमान गळून पडला. तुझ्या सानिध्यात असताना स्वतःच्या अतीत जाण्याची इच्छा करणं कसं व्यर्थ आहे हे मला समजलं आणि मी मनसोक्त मोकळेपणाने अश्रू ढाळले. माझ्या जीवनातील ते सगळ्यात मधुरतम अश्रू होते. त्यांनी मला अतिशय शांत आणि विश्रांत वाटलं. न लाजता न आवरता तुझ्या समोर ओघळलेले ते अश्रू पालनहार पित्याच्या बाहूमध्ये सुरक्षित असलेल्या बालकाप्रमाणे माझे ते रुदन होते. किती थोर, किती उदात्त, भव्य आणि किती अगाध त्याचं आकलन आणि सांत्वन करण्याचं आकलन तरी केवढं महान, अपरंपार. मी माझे सारे हृदय तुझ्या पुढे मोकळेपणाने उघडे केले आणि काय चमत्कार. मला तुझ्यापासून दूर ठेवणारी उरलेली सारी विघ्ने क्षणार्धात पार वितळून गेली. हे परमेश्वरा, आम्ही तुला काय प्रार्थना करणार आहोत हे तुला आधीच कळतं, कारण तूच तर तिचे उगमस्थान असतोस. हे सर्वोत्तमा, माझ्या एकमेव सुहृदा, आम्ही जसे असू तसे तू आमचा स्वीकार करतोस, आमच्यावर प्रेम करतोस, आमचे अंतरंग ओळखतोस. तुझ्यावर संपूर्ण भरवसा टाकून पूर्ण निश्चिंत राहिले असता आणि तुला सहज भावाने
निर्लेप निर्मळ असे समर्पण केले असता प्राप्त होणाऱ्या सर्वोत्तम आणि उदात्त आनंदाची तुम्हाला जाणीव करून दिलीस. आमची याचना ऐकण्यासाठी आणि आम्हाला जाणून घेण्यासाठी तू नेहमीच तत्पर असतोस. हे दयाघना, तू आम्हाला कधीच अंतर देत नाहीस. यास्तव हे परमेश्वरा, तुला त्रिवार वंदन असो. हे जे गीत आता मी सादर करतेय ते एक बंगाली गीत आहे. ती परमेश्वराला माला केलेली आर्त प्रार्थना आहे. संपूर्ण शरणागती आणि संपूर्ण समर्पण सांगणारं हे गीत आहे. आम्ही जे कर्म करतो ते तूच आमच्याकडनं करवून घेते. आम्ही ते कर्म करतोय असं आम्हाला वाटत असलं तरी करता करविता तूच आहेस. सगळी तुझीच इच्छा आहे या अर्थाचं हे गीत मी सादर करते. शोकोरी तोमारी इच्छा मोई तारा তুমি তোমার কর্ম তুমি করো মা লোকে বলে করি আমি সকলি তোমারি ইচ্ছা মই তারা তুমি মা তোমার কর্ম তুমি করো মা লোকে বলে করি আমি সকলি তোমারি ইচ্ছা পঙ্কে বদ্ধ কর করি পঙ্খরে লঙ্ঘাও গিরি পঙ্কে বদ্ধ কর করি পঙ্খরে লঙ্ঘাও গিরি কারে দামা ব্রহ্মপদ কারে করো অধগামী কারে দামা ব্রহ্মপদ কারে করো অধগামী সকলি তোমারি ইচ্ছা আমি যন্ত্র তুমি যন্ত্রী আমি ঘর তুমি ঘরণী আমি যন্ত্র তুমি যন্ত্রী আমি ঘর তুমি ঘরণী আমি রথ তুমি রথী যেমন চলে তেমনি চলি আমি রথ তুমি রথী যেমন চলে তেমনি চলি সকলি তোমারি ইচ্ছা মই তারা তুমি মা তোমার কর্ম তুমি করো মা লোকে বলে করি আমি সকলি তোমারি ইচ্ছা. नमस्कार. श्री अरविंद व्याख्यानमालेच्या आजच्या 3ऱ्या दिवशी आपण पुन्हा हे शेवटचं पुष्प गुंफतो आहोत. श्री अरविंदांचे विचार, त्यांची पूर्ण योगाबद्दलची धारणा 3 दिवसाच्या या व्याख्यानमालेमध्ये व्यक्त करणं शक्य नाहीये. इतकं ते अवघड म्हणण्यापेक्षा इतकं ते जास्त सखोल असं अध्ययन आहे. त्यांची स्वतःची साधना अत्यंत सखोल आहे आणि या थोड्याशा दिवसांमध्ये थोड्याशा वेळामध्ये आपण त्याची नुसती तोंडोळं करून घेणार आहोत. आणि त्यामुळे हा पूर्ण योग काय आहे
त्याच्याबद्दलची एक उत्सुकता आपल्या मनामध्ये निर्माण होणं आणि त्याच्या साधनेबद्दल विचार करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या व्याख्यानमालेद्वारे साध्य होऊ शकतो. आपण बघूया की पूर्ण योगाने आपल्याला उच्चतर स्थितीत जायचं आहे. जे प्राप्त करण्याची आपल्या मनामध्ये इच्छा आहे त्या इच्छेचा विचार करायचा आहे. मग त्याच्यासाठी पूर्ण योगाची काही विशेष तत्व आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. ही तत्व जी आपण बघणार आहोत ती तत्व म्हणण्यापेक्षा ती वैशिष्ट्य म्हणू किंवा ते एक पूर्ण योगाचे माइलस्टोन म्हणू की काही अशा गोष्टी आहेत की ज्या काही काही ठिकाणी आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी थोडे थोडे थांबे घ्यावे लागतात. सर्वात पहिली गोष्ट आपल्याला ही लक्षात घेतलं पाहिजे हे की ही रूढ पद्धती नाही. आजपर्यंत जे योगाभ्यास जो केला गेला किंवा योगाबद्दलचे जे काही आपण विचार केले, जे वाचन केलं किंवा जे काही आपल्यापर्यंत योगशास्त्रासंबंधी पोहोचलं त्या पद्धतीसारखी ही रूढ पद्धती नाही आहे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ह्या पद्धतीमध्ये या पूर्ण योगाचं ध्येय प्राप्त करणं सुलभ नाही. तसं कुठल्याच योगशास्त्राच्या ह्याच्याप्रमाणे त्या योग पद्धतीप्रमाणे त्यांचं ध्येय प्राप्त करणं सोपं सुलभ नाहीये. ती एक साधना आहे, तपस्या आहे. पण ही त्याही पेक्षा जास्त वेगळ्या नव्या वाटेने जाणारी किंवा आपण असं म्हणूया की आणखी वर चढणारी गोष्ट आहे. चढण जास्ती आहे. खूप जास्ती चढण असली की थोडी दमछाक होतेच ना. तशासारखं आहे की याची चढण जरा जास्त आहे. आणि एखादा आपण चढायला गेलो डोंगर किंवा एखाद्या ठिकाणी आपण चढायला जातो तेव्हा ती चढण जास्ती जरी असली आणि त्याच्या आसपास धरायला इकडे तिकडे झाडं असली किंवा ती चढण थोडी अशी गोलगोल गोलगोल वाटावळणांनी जात असली तर सुलभ असते. हा असं स्टीप ज्याला म्हणतात तसा एक उभा कडा चढून पार पडून करून जायचं आहे आपल्याला. आणि म्हणून जर हे जास्त अवघड आहे असं आपल्याला वाटतं. याचं कारण असं की याचा जो उद्देश आहे किंवा ह्याची जी चढण आहे ती त्या नुसत्या सुळक्यावर पोचून थांबत नाहीये. केवळ भागवत सिद्धी प्राप्तीने हे संपत नाही. तिथे पोचलो, अमुक या ठिकाणी मला पोचायचंय म्हणून तिथे आम्ही जाऊन पोचलो म्हणून ते संपलं किंवा ते थांबलं असं होत नाही. आणि ते प्राप्त करण्यासाठी, ते ध्येय प्राप्त करण्यासाठी जी तयारी असणं आवश्यक आहे ना ती खूप महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे. तयारी असणं या सिद्धीसाठी आणि नुसतीच तयारी नव्हे तर त्याबद्दल उत्सुकता असणं, त्याबद्दल कुतूहल असणं आणि ती सिद्धी प्राप्त करण्यासाठी किंवा पूर्ण योगाच्या वाटेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला जे प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न खूप प्रयत्नांनी किंवा कष्टाने साध्य होणार आहेत असं आपण म्हणूया. आणि त्याच्यासाठी मूलभूत गोष्ट कोणती आहे की एकतर आपली श्रद्धा आणि अध्यवसाय याशिवाय हे शक्य होत नाही. श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे. आपण असं बघितलं की पूर्ण योग हा सर्व योगांमधली चांगली सारभूत तत्व घेऊन निर्माण झालेला आहे. मग याचे आधार काय, याचे आधारभूत तत्व काय, नेमकं काय करायचं आहे याच्यामध्ये किंवा कशाच्या साह्याने आपण हा प्राप्त करू शकतो. म्हणजे साधनेच्या मार्गावर जेव्हा जायचं असेल तेव्हा तो मार्ग, त्याच्या वाटा वळणं किंवा त्या रस्त्यावर असलेले अनेक ज्याला आपण म्हणू ओळखीच्या खुणा त्या सगळ्या आपल्याला माहिती पाहिजे असतात. तर काय करायचंय नेमकं याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट जी आहे आधारभूत तत्वातली ती म्हणजे आत्मोद्घाटन. हे आपण पुढे समजून घेणारच आहोत. त्याच्यामुळे इथे नुसता उल्लेख करून थांबते. याच्यातल्या काही गोष्टी आहेत त्या पुन्हा एक स्वतंत्रपणे समजून घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे आपण त्या इथे नुसता उल्लेख करून पुढे जाऊ. ज्या इथेच समजून घ्यायच्या त्या इथल्याच ठिकाणी समजून घ्या. आत्मोद्घाटन म्हणजे स्वतःला व्यक्त करणं, स्वतःला व्यक्त करता येणं. दुसरी गोष्ट आहे आत्मसमर्पण. अनेक ठिकाणी जवळजवळ सर्वच योगांमध्ये त्यात भक्ती योगामध्ये आत्मसमर्पण अत्यंत महत्वाचा भाग आलेला आहे. तिसरी गोष्ट याच्यातली अभिप्सा. हा एक शब्द श्री अरविंदांच्या साहित्यात अनेक ठिकाणी येतो. तर नेमकी अभिप्सा म्हणजे काय, त्यांना काय अभिप्रेत आहे आणि या अभिप्सेतनं काय साधायचं आहे हे आपल्याला कळतं. तिसरा चौथा जो भाग आहे तो शांती. हे चार खांब महत्वाचे ज्याचं आपण वेगळं वेगळं स्पष्टीकरण बघणार आहोत. आणि आता जे आपण बघतो आहे
ते परिचित असलेले शब्द आहेत आणि त्यामुळे आपण त्याच्यासह पुढे जाऊया. श्रद्धा हा शब्द आपल्याला माहिती आहे. श्रद्धा हा शब्द आपल्यासाठी नवीन नाहीच आहे. परंतु एक गोष्ट पूर्ण योगामध्ये ध्यानात ठेवायची आहे, लक्षात ठेवायची आहे, आणि ती गोष्ट म्हणजे श्रद्धा जी आहे ही ज्ञानाच्या आधी येते आहे. आपण जेव्हा एखादी श्रद्धा म्हणतो तर एखादी गोष्ट प्राप्त केल्यावर, मिळवल्यावर त्यावर श्रद्धा ठेवणं असं इथे अभिप्रेत नाही. इथे आधी श्रद्धा असायला हवी आहे की आम्ही ह्या ज्या मार्गावर जायला सुरुवात केलेली आहे तो मार्ग योग्य आहे, ही श्रद्धा असायला हवी. सत्याची किरणं प्राप्त करणं, सत्याचं ज्ञान प्राप्त करणं, ह्याच्यासाठी ज्या साधनावर श्रद्धा असायला हवी तसं हे साधन आहे. त्यामुळे या योग मार्गावर, या साधनावर, या साधनेवर, या दोन्ही गोष्टीवर आपली श्रद्धा असावी. आणि पूर्ण योगामध्ये साधकाकडून ही सर्वात महत्वाची अपेक्षा आहे की त्याची श्रद्धा असणं आवश्यक आहे. श्रद्धा असल्याशिवाय तो पुढची वाटचाल करू शकत नाही. आणि हे सर्वसामान्य कुठल्याही याच्यातलं तत्व आहे की श्रद्धा, सकारात्मक दृष्टिकोन, विश्वास या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या श्रद्धेला पुराव्यांची आवश्यकता नसते, नाही पुराव्यांची आवश्यकता. कशावरून हा प्रश्न प्रत्येक ठिकाणी इथे विचारला जातो. अमुक एक गोष्ट असं केल्याने असं होते तर ती कशावरून, हा जो प्रश्न असतो हा प्रश्न श्रद्धेच्या बाबतीत उत्पन्न होत नाही. आपली ज्या वेळेला श्रद्धा असते एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या तत्वावर, एखाद्या विचारावर, त्यावेळेला त्याच्यासाठी कशावरून हा प्रश्न. जसं संशोधनामध्ये जी गृहीत तत्व असतात ती सिद्ध नाही करायला लागतात. गृहीत तत्व सिद्ध नाही, कारण हे गृहीत धरलंय, हे असं आहे, हे गृहीत धरलंय, मग पुढे जातोय आपण. इथून पुढे चाललेलं हे जी गृहीत तत्व आहे ती आपल्याला सिद्ध करावी लागत नाही. तसं श्रद्धा ही श्रद्धा ठेवायचीच असते, त्याप्रमाणेच करायचं असतं की त्याच्यासाठी पुरावा नको, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, असं आहे. श्रद्धा ठेवून बघा, विश्वास आपोआप बसेल. पण तसं तर विश्वास हा श्रद्धेच्या आधीचं पायरी आहे, आधीचा टप्पा आहे. कारण एखाद्या ठिकाणी विश्वास असल्याशिवाय आपली श्रद्धा बसत नाही. विश्वास हा श्रद्धेच्या आधीचा बोध आहे आणि तो अनुभवाकडे घेऊन जाणार आहे. विश्वास असला की आपण अनुभव घ्यायला जातो. अर्थात हा विश्वास, अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा असे शब्द या ठिकाणी अजिबातच अभिप्रेत नाही. तसंही हे शब्द श्री अरविंदांच्या मताने अत्यंत निरर्थक आहे. असं काही नसतं. श्रद्धा ही कधीही अनुभवांच्या कुबड्यांनी चालत नाही. ती स्वयंभू आहे, ती येते, ती मनात निर्माण होते, ती आपल्यात असते. आणि विश्वास हा अंतरंगात असतो. तो विश्वास आपल्याला श्रद्धा देतो. कधी कधी एखाद्या गोष्टीबद्दल बोलताना आपण ठाम असं म्हणतो ना की नाही हे असं नाही आहे, दिसतंय तसं नाही, पण माझं मन मला सांगतंय की हे असंच आहे. ठाम पण असतो, माझं मन मला सांगतं आहे. हा जो माझं मन मला सांगतं आहे हा विश्वास आणि श्रद्धा याच्यातून निर्माण झालेला भाव आहे. आणि ह्या श्रद्धेपुढे, या विश्वासापुढे, या खरेपणापुढे संघर्ष, विद्रोह या सगळ्या गोष्टी नसतात. या कोणत्याही गोष्टी याच्यामध्ये येत नाही. या सगळ्याच्या पलीकडे माणसाची श्रद्धा असते आणि ही श्रद्धा घेऊनच मनुष्य जगत असतो. किंवा पूर्ण योगाच्या आधारामधलं हा एक महत्वाचा भाग आहे की आपली त्याच्यावर पूर्णपणे श्रद्धा असायला हवी, त्याची साधना सुरू करण्यापूर्वी. श्रद्धेबरोबर दुसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे धैर्य. एखादी गोष्ट जर आपण सुरुवात करतो जेव्हा करायला, तेव्हा सुरुवातीला त्याच्यात खूप अडचणी येतात. कधी हे काय बोलतात, हे काय नवीनच, याला काय अर्थ आहे, इथपासून जी सुरुवात होते ती बाह्य शक्ती, ज्या आपण काल बघाशी पाहिल्या कालच्या याच्यामध्ये की बाह्य शक्ती आहेत, काही अदृश्य शक्ती आहेत, त्या आपल्यावर परिणाम करत असतात. त्यातली ही अदृश्य शक्ती आहे की आपल्या आसपास असलेल्या लोकांमधली नकारात्मकता, ती आपल्यावर सतत परिणाम करत असते आणि त्यांचे अनुभव ते सांगत जातात आणि आपल्यात नकारात्मकता निर्माण करायचा प्रयत्न करत असतात. आपली श्रद्धा आणि आपला विश्वास जरी ते त्या प्रयत्नांना हाणून पाडत असले तरी सुद्धा आपल्यात धैर्य असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या ज्या अडचणी येतात, सुरुवातीला येतात, ते त्या पार करण्यासाठी
त्याच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला अत्यंत मोठं धैर्य सतत जवळ बाळगावं लागतं. हे पण विश्वासावर आधारित असतं. पुन्हा पुन्हा प्रयास करण्याचं आपल्यामध्ये सामर्थ्य, धैर्य. योगशास्त्रामध्ये योगाभ्यासाच्या म्हणजे पतंजली मुनींच्या याच्यामध्ये यथाशक्ती निरंतर हे सतत म्हणते. हे यथाशक्ती करा, थोडंसं करा, पण निरंतर करत राहा, सतत करत राहा. त्यामुळे एखादी गोष्ट सातत्याने करण्याचे अथक प्रयास हे धैर्याचं लक्षण आहे. एखादी गोष्ट सातत्यानं करत असण्याचे अथक प्रयास, एकाग्रता, चिकाटी, हातातली गोष्ट न सोडण्याची वृत्ती, संयम आणि दृढता हे या धैर्याच्या पोटी येणारे गुण आहे, किंवा धैर्यासाठी आवश्यक गुण आहे म्हणूया. या सगळ्यांनी मिळून आपल्या मनात धैर्य निर्माण होतं, किंवा हे सगळेच जण मिळून आपल्याला धैर्य देतात आणि आपण पुढच्या मार्गाला वाटचाल करायला सुरुवात करतो. तर पूर्ण योगाच्या आधारामध्ये, म्हणजे पूर्ण योग ज्याच्यावर आधारित आहे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये साधकामध्ये हे सगळं अपेक्षित धरलेलं आहे. जो पूर्ण योगाची साधना करायला निघालेला आहे, त्या मार्गावर चालण्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. तर ज्या जसं आपण म्हणतो की बेसिक क्वालिफिकेशन्स, काही सुरुवातीच्या गोष्टी असाव्या लागतात. अमुक एका विद्याशाखेमध्ये, ज्ञानशाखेमध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काहीतरी मिनिमम क्वालिफिकेशन्स असतात, काही ठरवून दिल्या असतात. योग्यता, या ज्या योग्यता असतात, या योग्यता असल्याशिवाय आपल्याला तिथं जाता येत नाही. शाळेतही प्रवेश घेता येत नाही अमुक इतके वर्ष तुमचं वय पूर्ण झाल्याशिवाय, किंवा अमुक एक 10वीपर्यंत शिक्षण घेतल्याशिवाय कॉलेजमध्ये जाता येत नाही. हा जो भाग आहे, तशासारख्या पूर्ण योगाच्या मार्गावर आपल्याला चालायला जेव्हा सुरुवात करायची आहे, जेव्हा त्या मार्गाने जायचं आहे, तेव्हा आपल्याकडनं ज्या मिनिमम म्हणजे कमीत कमी क्षमता अपेक्षित आहे, त्यामध्ये या गोष्टी श्रद्धा, धैर्य. पुढची गोष्ट आहे सत्य. धैर्य जेव्हा असतं तेव्हा उतावळेपणा नसतो, घाई गडबड नसते. ताबडतोब मला आलं पाहिजे, पटकन झालं पाहिजे, पटकन आलं पाहिजे असं नको. तुम्ही इम्पेशंट असायला नको. हेच सत्याच्या बाबतीत आहे महत्वाचं. कारण की सत्य हे निष्कपट असायला, हे बोलण्यातलं किंवा कशातलं सत्य इथे अभिप्रेत नाही आहे. हे जे सत्य अभिप्रेत आहे हे प्रामाणिकपणापेक्षा वेगळं आहे. प्रामाणिकपणा आणि सत्य हे जरी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी प्रामाणिकपेक्षा हे वेगळं आहे. सत्य संकल्पधारी तुम्ही असायला पाहिजे. सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर असं म्हटलेलं आहे की ज्याचा संकल्प सत्य आहे, ज्याचा संकल्प दृढ आहे आणि तो त्या संकल्पावर पूर्णपणे विश्वासून आहे, तो संकल्प पूर्णत्वात नेण्याचं ज्याच्यामध्ये धैर्य आहे, तोच या सत्यापर्यंत जाऊ पोहोचू शकतो. कारण हे सत्य जे आहे ते भगवंताविषयीच सत्य, भागवत सत्य. बाह्य व्यावहारिक जगातलं याने त्याने सांगितलेलं सत्य किंवा आपल्या अनुभवातून आलेलं सत्य नाहीये, तर हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळे या मार्गावरून चालण्यासाठी आपण जी श्रद्धा ठेवलेली आहे ती श्रद्धा स्वतःशी प्रामाणिक आणि निष्कपट असल्याशिवाय उपयोगाची नाही. त्यामुळे हे जे सत्य आहे हे प्रामाणिकपणा आणि निष्कपट वृत्ती याच्या. त्यानंतरची पुढची आणखी एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे विशालता. विशालता काय आहे? आपण नेहमी म्हणत असतो मन विशाल पाहिजे, दृष्टिकोन विशाल पाहिजे. म्हणजे काय नाही, मन विशाल पाहिजे म्हणजे काय करायचं की जे कोणी म्हणेल ते ऐकून घेणं, याला विशाल मन म्हणायचं. कोणी वाईट म्हटलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, याला विशाल मन म्हणायचं. विशाल दृष्टिकोन म्हणजे तरी काय? आपल्याला विशाल कोण माहितीये की एक रेषा त्याच्या अगदी पूर्ण अशा बाजूला कोण गेला की आपण त्याला विशाल कोण म्हणतो. तो विस्तृत आहे, मोठा आहे, स्वतःला विशाल करायचं आहे. पण ही जी स्वतःला विशाल करण्याची गोष्ट आहे ना, तर मला हिंदीतलं एक वाक्य इथे सांगावं असं वाटतं की जिथे जेव्हा म्हटलं जातं अपनी सोच का दायरा बढ़ाना. हा दायरा शब्द आहे ना तो खूप छान आहे.
अपनी सोच का दायरा बढ़ाना, आपल्या विचारांचा परिघ वाढवणं. पण परिघ म्हटलं तरी सुद्धा ते थोडंसं असं हे वाटतं, काय ढोबळ वाटतं. दायरा म्हटलं की त्याच्यातलं आपल्या ताबडतोब लक्षात येतं की काय म्हणायचंय. अपनी सोच का, आपल्या विचारांचा परिघ वाढवायचा आहे. आपण स्वतःला एका मोठ्या परिघाचा अंश समजायचा आहे. आपल्या सभोवतीचं वर्तुळ मोठं करायचं आहे. म्हणजे काय, खूप लोक आपल्या भोवती जमा करायचे, तसं नाही. किंवा आपलं क्षेत्र मोठं करायचं आहे. म्हणजे आज ज्या कंपनीत काम करतो ते 50 लोक काम करतात, मग 150 लोक जिथे करतात तिथे नोकरीला जायचं, हे नाही. हे भौतिक झालं. आपण सगळं हे आध्यात्मिक पातळीवर बोलतोय, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून आपला जो अंतरात्मा आहे तो विकसित करायचा आहे. आपल्याला आतून विकसित व्हायचं, आतून फुलून यायचं आहे. आपल्या हृदयातली जी चेतना आहे ती उच्चतर चेतनेपर्यंत, जी चेतना आहे ती आपल्याला विकसित करायची. आपलं जे चैतन्य आहे आपल्यातलं, आपण जेव्हा कालच्या व्याख्यानामध्ये बघताना पाहिलं होतं की मानसिक चैत्य पुरुष जो आपला आहे तो आपल्याला कार्यप्रवण करतो. आपला जो अंतरात्मा आहे तो अंतरात्मा विश्वशक्तीशी जोडायचा आहे. आणि जे मनाचे आपण पायऱ्या बघितल्या, एकेका टप्प्याने वर जायचं आहे, त्या पायऱ्यांनी आपण वर चढत चढत जायचं आहे. आणि तशा पद्धतीने ते विशाल व्हायचं आहे. या विशालतेबरोबर आणखी एक शब्द आपण बघतोय, समता. समता म्हणजे काय? योगशास्त्रामध्ये आपण जेव्हा योगाभ्यास करतो किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपली आंतरबाह्य शुद्धी होते. शुद्धीकरण हे आंतरबाह्य शुद्धीकरण आहे. पतंजली योग जो आहे, पतंजली ऋषींनी काढलेला योग जो आहे, त्याच्यामध्ये त्यांची सुरुवातच आहे, योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च वैद्य. योगाने चित्त शुद्ध करायचं आहे, शब्दांनी वाचा शुद्ध करायची आहे. आणि योगाभ्यासाने शरीर म्हणजे योगासनांनी शरीर शुद्ध करा, आंतरबाह्य शुद्धीकरण आहे. आणि हे जे आंतरबाह्य शुद्धीकरण आहे हे या राजयोगातनं आलेलं आहे. भक्ती योगातनं साधुता, शुचिता, निर्मळपणा या सगळ्या गोष्टी आल्या. बौद्ध धर्मातनं अष्टमार्ग आपल्या समोर आले. विविध ठिकाणहून विविध गोष्टी ज्या आलेल्या आहेत त्या सगळ्या परंपरेचं एकत्रीकरण करणं, त्या सगळ्या योगशास्त्रातल्या किंवा त्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीतलं वेगवेगळ्या गोष्टीतली समता शोधून काढायची आणि ती एकत्र करायची. भगवद्गीतेने प्रसन्नता दिली. प्रसन्नतेपुढे सारे दुःखे जाती जळून या, प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. ही प्रसन्नता पूर्ण योगात भगवद्गीतेतून आलेली आहे. म्हणजे जी समता सगळ्या ठिकाणी आहे, सगळ्या योग मार्गांमध्ये ज्या गोष्टी समान आहेत त्या सगळ्या समान वृत्ती, समवृत्ती पूर्ण योगात समाविष्ट आहेत. त्या वृत्ती आणायच्या आहेत, त्या निर्माण करायच्या आहेत. श्री अरविंदांच्या तत्वज्ञानानं प्रभावित असलेले हिंदी कवी आहेत, आलमोड्याचे प्राण कवी सुमित्रानंदन पंत. त्यांनी या समतेबद्दल खूप छान म्हटलेले आहे त्यांच्या कवितेत शेवटी, रत्न प्रसविनी है वसुधा, रत्न प्रसविनी है वसुधा, इसमें सच्ची समता के दाने बोने. रत्न प्रसविनी है वसुधा, इसमें सच्ची समता के दाने बोने हैं, इसमें जन की क्षमता के दाने बोने. माणसाच्या क्षमतेचे जन की क्षमता के दाने बोने हैं, इसमें मानव ममता के दाने बोने. अरविंदांच्या तत्वज्ञानाने अत्यंत प्रभावित होते, त्यामुळे हे सगळे शब्द त्यांच्या कवितेमध्ये आलेले आहेत. आणि हे आपण अतिशय चांगल्या तऱ्हेने हे सगळं बघू शकतो. आणि म्हणून ही सगळी समता आणत असताना अनेक गोष्टी समान आणलेल्या आहेत. त्याच्यातला ध्यान योग त्यांनी आपल्या बरोबर घेतलेला आहे. ध्यानामधून पूर्ण योगाची साधना घेतलेली आहे. कर्मयोग आपल्या बरोबर घेतलेला आहे. त्याच्यानंतर भक्ती योग बरोबर घेतलेला आहे. आणि त्या तीनही योगातल्या ज्या सम गोष्टी आहेत, समान गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी ध्यान, ज्ञान, भक्ती या सगळ्यातल्या समान गोष्टी घेऊन ही समता पूर्ण योगामध्ये आलेली आहे. आता आपण असं बघूया की जे मुद्दे सोडून दिले होते सुरुवातीला,
पहिलाच मुद्दा आपण सोडून दिला होता आणि तो म्हणजे आत्मोद्घाटन आणि आत्मसमर्पण हे मुद्दे सोडून होते. आत्मोद्घाटन म्हणजे काय? पूर्ण योगामध्ये आत्मोद्घाटनाला अत्यंत महत्व आहे. त्याला आधी उद्घाटन म्हटलेलं आहे. उद्घाटित करणं. कशाचं उद्घाटन करायचं आहे? आपल्या आत्म्याचं, स्वतःच. आत्म, स्वतः, मी स्वतः, माझं मला उद्घाटन करायचं आहे, मला व्यक्त करायचं आहे. याचं कारण काय आहे की पूर्ण योग हा सुनिश्चित असा मानसिक प्रशिक्षण देणारा योग नाहीये. त्या योगासाठी एखादी पद्धती, मंत्र दिलेला आहे, त्याचा जप करायचा आहे, दीक्षा दिलेली आहे, एखादं कार्य करायला सांगितलेलं आहे, हे सगळं त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणून मग या आत्मोद्घाटनाचा उद्देश काय आहे की आपल्या मनाची कवाड उघडायची आहेत, दारं उघडायची आहेत आणि हृदयात भागवत शक्तीची ज्योत प्रभावित झाली पाहिजे. ही व्यवस्था आपण करायची. ही ज्याने त्याने आपापली करायची आहे. बाहेरून कोणी त्याची दीक्षा देणार नाही. कोणी किल्ली लावून तुमच्या मनाचं कुलूप उघडून देणार नाही. ती ज्योत प्रवाहित झाली पाहिजे, भरून प्रवाहित झाली पाहिजे, चैतन्याच्या विश्वचैतन्यातून आपल्याकडे आली पाहिजे आणि आनंद आणि शांती याची अविरत धारा आपल्या हृदयात प्रवाहित झाली पाहिजे. याची अनुमती देणं आपण आपल्याला. आपणच दारं बंद करून ठेवली आहेत, आपणच उघडत नाहीये. कशाचा आलाय जरी एखादा लोंढा तर जसं पाण्याचा अडवावा तशासारखं आपण ते अडवून धरतोय, थोपवून धरतोय. तर ते मोकळं करणं, उद्घाटित होणं, स्वीकृती देणं हे करायचं. एखाद्या इमारतीचं उद्घाटन होतं, पार्कचं उद्घाटन होतं किंवा उड्डाणपुलाचं उद्घाटन होतं. त्याचा अर्थ काय? तर जाता येता आपण बघितलेलेच असतात ते. तो पार्क बघितलेला आहे, तो उड्डाणपूल बघितलेला आहे, ती इमारत बघितली आहे, पण तरीही त्याचं उद्घाटन केलं जातं. औपचारिक रीतसर उद्घाटन केलं जातं. याचा अर्थ असा होतो की ते उद्घाटित झालं आहे. याचा अर्थ असा की लोकांना आता तिथे जायची परवानगी आहे. बाहेरच्यांनी तिथे जायला काही हरकत नाही. आतापर्यंत तिथे फक्त काम करणारच जात होते, जे तिथे काम करत होते तेच होते. आता सगळ्यांनी तिथे जायला हरकत नाही, त्याची परवानगी. आणि हे उद्घाटन करत असताना सगळे बारकावे सांगितले जातात त्यातले. आपण नवीन घर बांधतो, वास्तू करतो, लोकांना बोलवतो. लोकांनी आपलं घर पाहिलेलं असतं, कदाचित पूर्वी येऊन गेलेलं असतं, तरी पण आपण घेऊन जातो. अगदी हे इथे देवघर पण कामचं, इथे आम्ही अमुक करणार आहे, तिथे कोण ठेवणार आहे. ते खरं त्या लोकांना काहीच गरज नसते त्याची, आपण कुठे काय ठेवणार आहे, पण आपण कौतुकाने सांगत जातो. पुलंनी याचं मस्त वर्णन केलं, वीट येणे या शब्दापर्यंत घेऊन. हे असं जे असतं हे आपण करत असतो कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट अशी दाखवायची असते, सांगायची असते. तसं परमेश्वरापुढे आपण उद्घाटित व्हायचंय की माझ्या मनात ही इथे जागा आहे, बरं इथे तुम्ही येऊन राहू शकता, इथे तुम्ही वास्तव, इथे तुम्ही अमुक करू शकता, तिथे तुम्ही तमुक करू शकता. हे त्या बाहेरच्या सगळ्या शक्तींना आमंत्रित करायचं. याच्यासाठी ते उद्घाटन करायचंय. ती फीत कापायची. साकार किंवा निराकार कोणत्याही रूपाचा अनुभव घ्यायसाठी आपण पूर्ण मोकळं व्हायचं. म्हणून ते आत्मोद्घाटन आहे, स्वतःचं उद्घाटन करायचं. आणि या आत्मोद्घाटनाचा हा उद्देश झाल्यानंतर मग आत्मोद्घाटनाचं मूळ तत्व काय? हेच मूळ तत्व आहे की भागवत प्रवाहाच्या दिशेने स्वतःला उघडणं, वळवणं. आपले सगळी इच्छाशक्ती त्या एका दिशेने नेणं, प्रवाह वळवून त्या मार्गाने आणणं. त्यासाठी जायसाठी वेदांच्या संदर्भात असं म्हटलं जातं, आपले जे वेद आहेत ते समजून घेण्याच्या संदर्भात असं म्हटलं जातं की वेद त्यांच्याच पुढे उद्घाटित होतात जो त्यांचं वर्ण करतो, विवाह करतो, व्यक्त होणं. एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष आपल्या जोडीदारापुढे जेवढे व्यक्त होतात तेवढे त्यापूर्वी झालेले नसतात. हे जे जवळचं आत्म्याचं व्यक्त होणं असं पाहिजे. वर्ण करणं, व्यक्त होणं, स्पष्ट होणं, स्वच्छ होणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या जर आपल्या आत्म्याच्या परमेश्वराच्या प्रती व्हायच्या असतील तर हे उद्घाटन आवश्यक.
आवश्यक आहे. हा मूळ उद्देश आहे, हे मूळ तत्व आहे उद्घाटित होण्याचं, की आपल्या साऱ्या इच्छाशक्ती, मनाच्या, शरीराच्या, बुद्धीच्या, आत्मिक शक्ती, ह्या सगळ्या शक्ती त्या दिशेने प्रवाहित करायच्या आहेत. म्हणजे त्या दिशेने न्यायच्या आहेत, तो प्रवाहात घेण्यासाठी. बहुतेक उघडला जातो प्रवाह तो वाहून जाण्यासाठी उघडला जातो. धरणाची दारं उघडतात ते साचलेलं पाणी वाहून जाण्यासाठी उघडतात, पण इथे आपल्याला ते पाणी आत घ्यायचंय. त्याच्यासाठी आपल्या मनाची कवाडं सगळी उघडायची आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला करावे लागणार आहे प्रयास करावे. खूप जास्त प्रयत्न करावे लागणार आहे. 2 मार्ग या प्रयासाच्या श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेला आहे. एक तर पहिला ज्ञान किंवा प्रयत्न हा एक मार्ग, ज्ञान किंवा प्रयत्न हा एक मार्ग, किंवा श्रद्धा हा दुसरा मार्ग. विश्वास किंवा श्रद्धा हा दुसरा मार्ग. विश्वास ठेवा की ते आपल्यापर्यंत येईल, हा विश्वास ठेवा. मला धडपड करावी लागणार नाही, हा विश्वास केव्हा असतो? जेव्हा आपण पूर्ण त्याच्यावर स्वतःला सोपवलं असतं तेव्हा. एक छोटीशी गोष्ट आठवते. एका गावामध्ये एक स्त्री राहत होती. तिला 3 मुलं होती. एक मोठा मुलगा शाळेत जाणारा होता, दुसरा बालवाडीत जाणारा वगैरे, आणि तिसरा पाळण्यातला. 3 अशी तिला मुलं होती. आता हे ज्या ठिकाणी राहत होती तर तिथे आसपास सगळ्या वेटाळातले लोक, आसपासचे लोक सगळे असे छान एकत्रितपणे राहत होते. एक दिवस तिला शेजारच्या बायकांपैकी त्यांच्याकडे कोणाकडे लग्न असतं म्हणून मग त्या लग्नाची कामं करण्यासाठी, पापड बिपड लाटायसाठी वगैरे तिला बोलवतात. तर ही म्हणते ठीक आहे मी येईन. आहे ती मुलगा शाळेत जायच्या आधी, मोठा मुलगा शाळेत जाणार असतो, तो मुलगा शाळेत जायच्या आधी त्याला सांगते ती की मी असं असं जाणार आहे, त्यांच्याकडे असणार आहे बरं. दुसरा मुलगा त्यावेळेला नेमका झोपलेला असतो, तर ती त्याला काही सांगत नाही, झोपू देते. आणि तिसरा तर अगदी पाळण्यातच असते, त्याला दूध बीत पाजवून ती त्याला पाळण्यात झोपवते आणि त्यांच्याकडे जाते. आता काही वेळानंतर हा मुलगा शाळेतून येतो, शाळेतून येणार आहे. त्याला आधीच माहित आहे की आपली आई कुठे गेली आहे, ज्ञान आहे त्याला. त्याचं ज्ञान असल्यामुळे तो आपलं दप्तर बिप्तर ठेवतो, हातपाय धुतो आणि ताबडतोब जाऊन यायला सो मी आलो शाळेत. आई सांगते ठीक आहे, ते फडताळात आमच्या ठिकाणी अमुक ठेवलाय, खाऊन घ्या बाळा. विषय संपला. आता काही वेळाने हा दुसरा हा येतो, खातो, खेळायला चालला जातो मोठा भाऊ. काही वेळाने दुसरा मुलगा झोपेतून उठतो. त्याला काही माहिती नसतं आई कुठे. आधी उठतो, जागा होतो, थोडासा आयाम करून रडायचा प्रयत्न करतो, पण उठतो. उठल्यानंतर मग घरभर आईला शोधतो, या खोली तिकडे तिकडे जिथे आई असण्याची शक्यता आहे तिथे शोधतो. दिसत नाही म्हणून तो बाहेरच्या दारामध्ये येऊन उभा राहतो. तर ते शेजारच्या घरासमोर चपला दिसतात खूप साऱ्या. मग त्याला असं वाटतं की आपली आई तिथे गेली असली पाहिजे. मग तो तिथे जातो, आपल्या आईला शोधून काढतो आणि मग आई म्हणते ठीक आहे, त्याला जे काही खायला द्यायचं ते. म्हणजे हा त्याला आधी पूर्ण ज्ञान होतं. दुसरा जो होतो त्याला स्वतःच्या प्रयासाने तो ज्ञान प्राप्त झालं ते. आणि मग काही वेळ आणखी 1 तास जातो आणि ते पाळण्यात झोपलेलं बाळ उठतं. ते काय करणार उठल्यावर? भोगाड बसून रडायला सुरुवात करतं. दुसरं काहीच करू शकत नाही. ना त्याला कशाचं ज्ञान आहे, ना तो तिथून उठून आपल्या आईला शोधण्याचा प्रयास करू शकत आहे, ना काहीच करू शकत आहे. अशा वेळा ते टाहो फोडून रडायला सुरुवात करतं आणि तो टाहो त्या आईच्या कानात बसतो. आई कुठेही असली तरी आपल्या बाळाचं रडणं तिला बरोबर ऐकू येतं. ती लगबगीने उठते, आपले हात ओचे पदर सोडते, हात धुते आणि मी आत्ता येते असं सांगून ती पटकन येते, आपल्या घरी येते आणि त्या मुलाला जवळ येते. हा मार्ग विश्वासाचा. हे बघते ही श्रद्धा, हा विश्वास. त्याला तुमच्यापर्यंत यावंच लागेल. इतका टाहो फोडा, इतक्या आर्ततेने प्रयास करा की त्याला तुमच्यापर्यंत यावंच लागेल. आणि हा जो विकास आहे हा क्रमशः होत असतो, क्षणशः क्रमशः, क्षणाक्षणाने कणाकणाने हा विकास होतो. आध्यात्मिक विकास क्षणाक्षणाने कणाकणाने विकास होत असतो. कसा होतो? खूप आपण बघितलं असेल, एखादं झाड आपण लावतो, बी लागतो आणि मग पाहतो ते केवढं मोठं झालं, केवढं मोठं झालं. काही दिवसांनी हळूच त्यातनं कोंब बाहेर येतो. कौतुक वाटतं आपल्याला. थोड्या दिवसांनी ते कोंब उलगडतात, ती 2 पानं आणि उलगडल्यानंतर असे आपले 2 हात उघडून जणू काही त्याची आशा करतात आणि मग तो प्रकाश त्याच्याकडे झेपावायला लागतो. आपली दोन्ही दलं, बीची दोन्ही दलं फुलतात,
त्यानंतर तो अंकुर बाहेर आला, त्याला 2 छोटी छोटी पानं फुटली आणि त्या पानांकडे तो आपोआप तो क्रमाक्रमाने तो सगळा प्रकाश आला आणि मग त्याच्यातनं मोठाच्या मोठा वृक्ष निर्माण झाला. हळूहळू झालं ना, एका क्षणात नाही होत ना. समय पात तरुवर फलंत केतिक सिंचो नीर, कितीही पाणी घाला त्याची वेळ आल्यावरच तो होणार आहे. तशासारखा हा विकास क्रमशः आहे. चैतन्याला साध घालायची, आपली वेळ आली की ते आपल्यापर्यंत पोहोचेल. हा विकास क्रमशः होतो, प्रत्येक ठिकाणी होत असतो, सृष्टीत होत असतो. फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण झाली. ते जंगलामध्ये एवढी सगळी झाडं आहेत, सगळीकडे आहेत, आपल्या घरी असणाऱ्यांना आपण कौतुक करतो, पण इकडे तिकडे सगळीकडे सृष्टीत जी आहेत ती त्यांची उष्ण काळ मासी, वसंत ऋतू, उष्णतेचे दिवस असतात. तर त्याला कोवळी पानं फुटतात. फुटती तरुवर उष्ण काळ जीवन तयासी कोण झाली. कोण पाणी घालतं हो त्यांना, पण तरी ते वाढतात, झेपावतात, उंच आकाशापर्यंत उडून जातात. म्हणून कवी म्हणतात, कोणी केले बाळा दुधाची उत्पत्ती. बाळाची आणि दुधाची उत्पत्ती कोणी केली. वाढवी श्रीपती सवे दोन्ही, एका बरोबर दोन्ही वाढवता येतं. मातेच्या उदरात जसं बाळ निर्माण होतं ताबडतोब तिच्याजवळ दूध निर्माण. कोणत्याही जातीची माता घास ना, कोणते पशु असो, पक्षी, जे काय असेल. सस्तन प्राण्यांच्या बाबतीमध्ये बाळासाठी दुधाची उत्पत्ती होतेच. क्रमशः हळूहळू हे सगळं होत असतं. ही कवाड आहेत. हा क्रमशः विकास करण्यासाठी कवाड आहेत. ती उघडायला हवी, मेन स्विच ऑन करायला हवा. मग आल्यानंतर आपले लाईट पंखे बिंखे आपण एक केलं, पण आधी मेन स्विच तर ऑन केलं. तशासारखं आत्मोद्घाटन हे आपल्या हृदयातला तो प्रकाश उघडणे आहे, कवाड उघडणे. दुसरा भाग बघितला होता आपण, आत्मसमर्पण. आत्मसमर्पणामध्ये सुद्धा पुन्हा पहिला मुद्दा येतो, व्यक्तिगत प्रयास. स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक गोष्ट आत्मसमर्पण करणं म्हणजे प्रत्येक गोष्ट परमेश्वराला निवेदित करणं, आत्मनिवेदन. ही गोष्ट मी परमेश्वरासाठी करतोय. इदम न मम ही भावना असणं. हे जे मी काय करतोय हे परमेश्वरासाठी, हे जे माझं करणं आहे ते परमेश्वरासाठी आहे, माझ्यासाठी नाही, परमेश्वरासाठी. आणि मग ते करत असताना त्याच्यासाठी हीच भावना असते ना. आपण पूजा करतो, हे करतो, सगळे सत्यनारायणाची याची तुझी शेवटी कृष्णार्पण म्हणतो की हे सगळं कृष्णाला अर्पण. कायेन वाचा मनसेंद्रियात्मा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव. जे काय केलं असेल मी, जे काय केलं असेल ते सगळं परमेश्वराला, नारायणाती समर्पण आहे. परमेश्वराला अर्पण केलेलं आहे ना, हे कृष्ण अर्पण आहे. पण काय होतं, हे आपण फक्त तोंडाने म्हणतो. प्रत्यक्षामध्ये कृष्णार्पण करणं म्हणजे नेमकं काय, म्हणजे नेमकं त्याच्यातल्या याच्यातनं कशी होणार, कसं निघणार आपण. त्याच्यासाठी पहिली अपरिहार्य गोष्ट जी आहे, व्यक्तिगत प्रयास करण्याची गोष्ट आहे, ती खूप महत्वाची आहे. कष्टसाध्य आहे, इतकं सहज नाहीये हे व्यक्तिगत प्रयास करणं. त्याग आणि समर्पणाची त्याला गरज असते. आणि त्याग आणि समर्पण सुद्धा जे पाहिजे ते आपल्या सहमतीनं पाहिजे, मनापासून पाहिजे. मी हे केलं, मी याचा त्याग केला, मी अमक्याला अमक दिलं, याच्यामध्ये समर्पण नाहीये. नाही तर मग आपल्या दानाच्या पाटा लिहिलेल्या असतात, या देवळाचा हा दगड अमक्याने बसवला, तिथे अमक्याने केलं, या लिस्टच्या लिस्ट असतात नावांची. ते समर्पण नाहीये. सहमतीने आपण होऊन केलेलं समर्पण हा त्याच्यातला पुढचा भाग आहे. या समर्पणामध्ये पुन्हा श्रद्धा असणं आवश्यक आहे, संकल्प दृढ असणं आवश्यक आहे. पुढचा मुद्दा श्रद्धेने केलेला संकल्प, सत्य संकल्प जो आपण म्हटला तर तो संकल्प दृढ असणं आवश्यक आहे. 1 जानेवारीला किंवा गुढीपाडव्याला केल्यासारखा संकल्प नको. दृढ पुख्ता जो काय केलेला आहे तो पक्का संकल्प आहे आणि त्याच्यात परिवर्तन होणार नाही, ते आम्ही करणारच आहोत हा जो निश्चय असतो त्याला संकल्प असं म्हटलं जातं. आणि या सगळ्या गोष्टीसाठी जी ऊर्जा आहे, जर आपण कधी पांडेश्वरीला गेलो
तिथून ऑरोविलमध्ये मातृ मंदिरात गेलो तर आपल्याला ही सगळी ऊर्जा त्या गोलकातून मिळत जाते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्राप्त होतात तिथे. आत्मोद्घाटन करण्याचं सामर्थ्य, आत्मसमर्पण करण्याची वृत्ती, याच्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा ज्या ठिकाणून प्राप्त होते ते ठिकाण पांडिचेरीला ऑरोविलमध्ये आहे. जे गेलेत त्यांना अनुभव आहे, त्यांनी या सगळी केवढी तरी ऊर्जा आणलेली आहे आयुष्यभरासाठी. पुढे जाऊया आपण. या पृथ्वी तलावर आपल्याला काहीतरी प्राप्त करायचं आणि हे प्राप्त करण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत पूर्णयोगाच्या मार्गामध्ये. त्या म्हणजे अभिप्सा आणि शांती. अभिप्सा शब्द काय ते पाहून घेऊ आपण. अभिप्सा म्हणजे कामना. माता योग मार्गामध्ये कामना कुठून आली? परमेश्वराकडे जाण्याच्या ह्याच्यात कामना कुठली आली? कामना तर हवीच. कामना म्हणजे इच्छा. मला या मार्गावर जायचंय हे मला ठरवायला तर हवं ना आधी, आणि त्या मार्गावर जायची मला इच्छा तर व्हायला हवी. त्यामुळे अभिप्सेतला एक भाग आहे कामना. पण ही जी कामना आहे या कामनेमध्ये कुठलीही आसक्ती नाही, कुठलीही नुसती इच्छा नाहीये. तर ही कामना कशाची आहे? संपूर्ण समर्पणाची आणि अवतरणाची. की माझं संपूर्ण मी समर्पित करणार आहे. कशासाठी? तर मला त्या शक्तीला अवतरित करायचं, इतरांसाठी त्याला आणायचं. ही कामना साधी जी आपली व्यवहारातली कामना असते ती कामना नाही. ही कामना अभिप्सेमध्ये जी अंतर्भूत असलेली कामना आहे, अंतर्भूत असलेली इच्छा आहे, ही अशी तीव्र इच्छा आहे की जी इच्छा सर्वप्रथम तर समर्पणाची असते आणि मग नंतर त्या समर्पणामुळे मला जे प्राप्त झालेलं आहे ते प्राप्त मी सगळ्यांसाठी घेऊन येत ही असते. आणि मग ही इच्छा होण्यासाठी आपल्याला साध घालावी लागते त्या शक्तीला, आणि ती तीव्र पाहिजे. जे आपण बघितलं मगाशी की त्या छोट्या बाळाची जी साध होती ती तीव्र होती, आईच्या हृदयाला जाऊन मिळणारी. तशी ही अभिप्सा म्हणजे साध आहे त्या चेतन शक्तीला. त्या चैतन्याला मानवानी हृदयातून घातलेली साध आहे. ही साध त्याच्यापर्यंत केव्हा पोहोचेल? जेव्हा ती साध घालण्यासाठी आपण पूर्ण एकाग्र असू, एकमेव त्याच दिशेने जाण्याचा आपण प्रयत्न करणार असू. आपल्या ह्याच्यामध्ये अधीरता नसेल, निराशा नसेल, अरे किती दिवस झाले आम्ही किती काय काय करतोय, आम्हाला तर काहीच जमत नाहीये, कुठलीही अनुभूती आम्हाला आली नाही, आम्ही इतका वेळ योग करतो पण त्याचा काही फायदाच होत नाही, ही अधीरता असली तर त्या एकाग्रता भंग होते. त्याच्यामध्ये निराशा असली तरी एकाग्रता भंग होते, कारण आपल्याला काही प्रेरणाच नसते, प्रोत्साहन नसतं, मोटिवेशन ज्याला म्हणतो ते आपण नसतं, कारण आपण निराश होतो दिवसेंदिवस. तर हे होऊ नये याच्यासाठी आपल्या अंतरात्म्याची गरज आहे. आणि आपल्या अंतरात्म्याची जेव्हा तीव्र इच्छा असेल तेव्हाच हे घडेल. म्हणून अभिप्सेमध्ये तीव्रता अपेक्षित आहे, अत्यंत तीव्रता अपेक्षित आहे. आणि ही तीव्रता जेव्हा येते तेव्हा ती अभिप्सा पूर्ण होते. इच्छा, त्या इच्छेनुरूप त्या शक्तीला साध घालण्याची क्षमता, ती साध घालण्यासाठी बाकी सर्व बाह्य गोष्टी विसरण्याची एकाग्रता आणि ती गोष्ट प्राप्त करण्याची तीव्रता, अशा गोष्टी असतील तेव्हा तिला अभिप्सा म्हणायचं. आणखी एक गोष्ट आहे शांती. अभिप्सेबरोबर आपण शांती पाहिली. शांती म्हणजे काय? इंग्लिशमध्ये शब्द आहे क्वाइट. शांतता राखा, कीप क्वाइट असं लिहिलेलं असतं. ही शांती, क्वाइट म्हणजे शांती. आणि त्याचा पहिला टप्पा आहे स्थिरता. स्थिरता म्हणजे काम. दुसरा टप्पा आहे नीरवता, म्हणजे शांत असणं. शब्दांचं सुद्धा व्यत्यय नसणं आतमध्ये. बरं आहे, बाहेर नाही म्हणते, बाहेर काही असू दे त्याने काही फरक नाही पडत आहे. आपल्या अंतरंगामध्ये
आपण शांत असणं. दुसरा शांत म्हणजे पीस, ती शांती. शांत असणं, कंपोज असणं, स्थिर असणं. ही स्थिरता जशी शरीराची आवश्यक आहे तशी मनाची पण आवश्यक आहे. मन स्थिर असणं याच्यासाठी किती गोष्टी आल्या. आच्या पळा मन वाजे नावरे आवरिता, तुझं विण शिण होतो धावरे धाव. आता ते स्थिर नाहीये मन. नीरवता नाहीये. बाहेर शब्द नाही उठत आहे, बाहेरून काही आवाज नाही येत आहे, सगळं शांत आहे, पूर्ण शांत आहे. मनात ते कोल्हे घालायचं काय करायचं? नाही तर बाहेर कितीही शांत असलं, स्तब्ध असलं, साऊंड प्रूफ खोलीत आपण झोपलो असलो तरी आपल्याला झोप येत नाही, कारण मनच अशांत आहे. ती अशांतता नको, तिथे शांत असायला पाहिजे. कुठलीही हालचाल नको. नीरवता म्हणजे रव म्हणजे आवाज. नीरवता, एकही शब्द ऐकू यायला नको. दुसरी गोष्ट निश्चलता. निश्चल असणं, अचल असणं, हालचाल न करणं. आणि ही निश्चलता सुद्धा फक्त शरीराची नाही अपेक्षित, अंतरंगातली निश्चलता. नाही तर आपण काही कामच नाही करू शकतो ना एखाद्या ठिकाणी बसून राहायचं झालं तर. आपण जेव्हा आपलं कार्य करत असतो, बाह्यांगी, बाह्य कर्मेंद्रियांनी, ज्ञानेंद्रियांनी आपण कार्य करत असतो, तेव्हाही मनातून आपण शांत असू शकतो. आणि ती शांतता, ती नीरवता अपेक्षित आहे. नाही तर आपण काहीच न करता ध्यानाला शांत बसलोय तरी मनात गोंधळ चालूच आहे. आपण बसलोय एका जागी स्थिर, पण मन कुठे स्थिर आहे? नाही का? आंधळे लोचन पांगळे शरण, 12 वाटा मन धावत आहे. काही स्थिर नाही, शरीर स्थिर आहे अगदी. शरण पांगळे असले म्हणून मी हलू शकत नाही, जागते डोळे आंधळे आहेत म्हणून मी इकडे तिकडे जाऊ शकत नाही, बाहेरचं दृश्य पण पाहू शकत नाही. तर मग स्थिरता मिळायला पाहिजे ना, पण ती मिळत नाही, कारण 12 वाटा मन धावत. तर ही जी नीरवता, स्थिरता, निश्चलता आहे ती मनाची पाहिजे. आणि त्याचबरोबर अचंचलता पाहिजे. मन मोठं चंचल आहे, मन इतकं चंचल काहीच नाही. इतकं चंचल, मनासारखं चंचल या जगात दुसरं काहीही नाही. आणि ही चंचलता नको म्हणून अचंचलता म्हटलेलं आहे त्यांना. या गोष्टी जेव्हा असतील त्यावेळेला निश्चेष्ट अवस्था प्राप्त होईल, स्थिरता प्राप्त होईल. चेष्टा म्हणजे प्रयत्न. मराठीतलं चेष्टा नाही, संस्कृत हिंदीमध्ये चेष्टा म्हणजे प्रयास, प्रयत्न. निश्चेष्ट असणं म्हणजे अचल, हालचाल न करता स्थिर असणं, प्रयत्नांचा अभाव असणं. मन, प्राण, शरीर याच्यात कुठलीही हालचाल होत नसणं, ही शांती. ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे पूर्ण योगाच्या साधनेसाठी. मग पूर्ण योगाची नेमकी साधना पद्धती काय आहे? साधना तर आहे, मग तिची काहीतरी पद्धत असेल ना, काहीतरी मार्ग असेल, साधना कशी करायची हे ठरतं. काय आहे साधना पद्धती? एक छान चांगली आसनं घातलेलं आहे आणि आपण त्याच्यावर बसलोय, झाली साधना. दरी बिछाई आहे. ती दरी म्हणजे मराठीतली दरी असते, हिंदीतली दरी नसते, मराठीतली दरी असते. त्याच्यामुळे खूप मोठी दरी आहे आपल्यात आणि परमेश्वरामध्ये. आपण खाली आहे तो वर आहे आणि आपण साधना करायला बसलेलो आहे. तर ही जी साधना पद्धती आहे, पूर्ण योगाची साधना पद्धती 4 मार्गांनी जाणार, 4 खांबावर आढळते. त्याच्यातले 2 एकत्र आहे आणि 2 वेगवेगळे आहेत. हे 4ही खांब, 4ही मार्ग जे आहेत ते आपण बघूया. पहिली जी साधना पद्धती आहे ती कर्म मार्गाची. कर्म मार्गाच्या साह्याने किंवा कर्माच्या साह्याने कर्म करत असताना पूर्ण योग कसा साधायचा हे विवेचन करणारी पहिली साधना पद्धती. दुसरी जी साधना पद्धती आहे ती ध्यान. परमेश्वराचं ध्यान करत असताना पूर्ण योग कसा साधायचा. तिसरी जी पद्धती आहे ती आहे प्रेम. प्रेमाच्या माध्यमातून कसा साधायचा मार्ग. आणि चौथी पद्धत आहे ती आहे भक्तीची. आणि तेव्हा ही साधना पूर्ण होते. म्हणजे कसं शक्य आहे, कसं साधायचं? साधना म्हणजे साधत नाही असंच आपण म्हणून मोकळं. साधना, साधेना
नाही चालत आहे. कारण प्रत्येक सर्वसामान्य बद्ध मनुष्य आपण स्वतःला बद्ध जीव समजतो. हा जो मनुष्य असतो याला अनेक गोष्टींमधनं जावं लागतं, अनेक याच्यातनं मार्ग काढावे लागतात. तर त्या ह्याच्यामध्ये हे सगळं नाही येऊ शकत. मग आपण हे या चारही गोष्टी सविस्तर बघूया, विस्ताराने बघूया. आपण अत्यंत हे करून उभे आहोत, विचारात आहोत, काय करायचंय नेमकं आपल्याला माहिती नाही. कर्मद्वारा साधना कशी करायची, काय काय आहे त्याच्यामध्ये. तर याची पहिली स्थिती जी आहे ती योगाचा, योग साधनेचा उपयोग करणं. सुरुवातीला योग मार्ग, जे प्रचलित योग मार्ग आहे त्याच्यातल्या उत्तमोत्तम गोष्टींचा उपयोग पूर्ण योगामध्ये करून घेतलेला आहे. कारण त्यामुळे आपलं आणि परिस्थितीचं शुद्धीकरण होतं. जे आपण मगाशी म्हटलं ते आंतरबाह्य शुद्धीकरण होणं, मनोवृत्तीचं शुद्धीकरण होणं, आणि जी मनोवृत्ती आहे तिची कर्म ही अहंकार रहित आणि कामना रहित असणं. हा जो भाग आहे हा योगातून आलेला आहे, योग मार्गातून आलेला आहे. त्यामुळे पहिला कर्मद्वारा साधना करायची म्हणजे पहिलं कर्म कोणतं करायचं असेल तर योगाभ्यासाच्या साहाय्याने शक्य असेल त्यांनी शरीर आणि मन शुद्ध करणं. त्यातल्या कुठल्याही गोष्टी अशा नाहीये की हे असं केलंच पाहिजे, हे केल्याशिवाय ते करता येणार नाही, ते केल्याशिवाय ते होणार नाही वगैरे, असा कुठलाही विधिनिषेध, बंधन म्हणूया आपण, असं कुठलंही बंधन, कुठलेही जबरदस्ती किंवा हे असं झालंच पाहिजे हा आग्रह नाही. हे त्यांनी आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे करायला. आणि ही जी शुद्धता आहे, मनोवृत्तींची शुद्धता करून आपल्याला कर्म करायचं आहे. योग साधनेच्या द्वारा हे साधायचं आहे. कर्म हे करत असताना ते अहंकार रहित असलं पाहिजे, कामना रहित असलं पाहिजे. हे योगशास्त्राने आपल्याला शिकवलं, गीतेने शिकवलंय. कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वये, आत्म्यातचे असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलली. गीता सांगते, गीतेचा योग आहे हा. आणि श्री अरविंदांनी असं म्हटलेलं आहे की बाकी सगळ्या योग मार्गांपेक्षा गीतेचा ज्या योगाचा अभ्यास केलेला आहे ज्यांनी, ते पूर्ण योगाच्या जास्त जवळ आहेत. पूर्ण योग त्यांना लवकर जास्त आत्मसात होऊ शकतो. म्हणून हा जो योग आहे याच्यातली जी कामना करायची, मनोवृत्तीचं कर्म करायचंय, ते सगळं अहंकार रहित, कामना रहित करायचंय. सोडून कामना सर्व फिरे होऊन निस्पृह. सर्व कामना सोडून निस्पृह होऊन जो फिरतो, अहंता ममता गेली, झाला तो शांती रूपाची. आणि एवढं म्हणून थांबत नाही. भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुना, स्थिती ही ब्राह्मी स्थिती आहे, पावता न चळे. ही स्थिती प्राप्त केलीस तर तू या मार्गावरून बाजूला जा. हा जो योगाचा सहभाग, योग मार्गातल्या कर्माचा सहभाग हा घेतलेला आहे पूर्ण योगाने. दुसरा काय सहभाग घेतलेला आहे की यात येणाऱ्या अडचणी, कर्म मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी या येणारच, त्याच्यावर उपाय. आपण मगाशी जेव्हा बघितलं तेव्हा त्याच्यामध्ये बघितलं की या अडचणींवर उपाय समर्पण हा आहे. सतत समर्पण, सातत्य, यथाशक्ती सतत करत राहणं, मनोवृत्ती नियंत्रणाखाली ठेवणं, हे जे काम चैत्य पुरुषाचं आहे, त्याला आपल्याला कार्यरत करायचं आहे, त्याला शासक करायचं. आणि ते त्याला शासक बनवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करायचा. ज्या अडचणी येतात त्या पूर्णपणे पार करून पुढे जायचंय. नुसत्या अडचणी येऊन थांबत नाही, त्याच्याबरोबर हे काम करत असताना ताण येतो. हा सुद्धा कर्माच्या द्वारा हा ताण दूर केला जातो. योग मार्गाने जसं हे सांगितलं आहे ते सांगत असताना हा जो ताण येतो शरीरावर, मनावर, श्री अरविंदांनी त्याच्यासाठी म्हटलेलं आहे की आवश्यक तेवढी विश्रांती आणि निद्रा अत्यंत घेतलीच पाहिजे.
प्रत्येकाने आवश्यक तेवढी विश्रांती आणि निद्रा घेतली पाहिजे. हे जे त्यांनी सांगितलेलं आहे कर्मद्वारा साधना करण्याचं, की तुम्ही कर्म करा, करत राहा, कर्म करताच आहात, पण कर्म करत असताना तुमच्या मनाला, शरीराला, आत्म्याला जिथे कुठे ताण पडत असेल तिथे तुम्ही विश्रांती घेतली पाहिजे. योगाभ्यासी वर्गामध्ये जेव्हा आपण जातो योगाभ्यास करायला, तेव्हा काही 1, 2, 3 योगासनं करून झाली की शवासन असते, विश्रांतीची स्थिती असते, ती शरीराच्या शिथिलीकरणाची स्थिती असते, ताण घालवण्याची स्थिती असते. कर्मद्वारा साधना करत असताना पूर्ण योगामध्ये सुद्धा हा ताण आपल्याला घालवता आला पाहिजे. हा त्याच्या पुढचा मार्ग आहे. त्यानंतर पुढे जो घडणार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट सामंजस्य आहे. साधना करत असताना सामंजस्याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि हे सामंजस्य कशाचं आहे तर या सगळ्या अडचणी आणि तणाव यांच्यासाठी, ताण तणाव दूर करण्यासाठी जे सामंजस्य असतं, व्यवस्थापन, आपल्या संपूर्ण जीवनाचं एक व्यवस्थापन असायला पाहिजे. हे व्यवस्थापन पूर्ण योगामध्ये सुद्धा अपेक्षित आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला निष्पक्ष राहता आलं पाहिजे, निर्वैयक्तिक राहता आलं पाहिजे, स्वकेंद्रित नाही हे करता आलं पाहिजे, स्वतःपासून थोडं दूर जाता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी भौतिकता आहे त्याची उपेक्षा करून चालणार नाही. हा एक खूप महत्वाचा पूर्ण योगामध्ये आणि अन्य योगांमध्ये फरक आहे. अन्य योग मार्गांनी भौतिकता नाकारली आहे. मुळात अद्वैत तत्वज्ञानाने तर हे सगळं झूटच म्हटलेलं आहे. आचार्यांची तत्वज्ञान प्रणाली आहे, त्यांनी म्हणजे माया आहे ही आणि ही खोटी आहे, हे बाह्य विश्व आहे हे खोटं आहे. त्याच्यामुळे आतल्या विश्वांचाच फक्त विचार करा, बाह्य गोष्टींचा विचार करू नका. पूर्ण योगामध्ये असं म्हटलेलं नाहीये संन्यास पूर्ण योगाचा आदर्श नाही. सगळं काही सोडून जाऊन स्वतःच्या ज्ञानप्राप्तीसाठी कुठेतरी दूर जाऊन राहणं आणि ज्ञान प्राप्त करून घेणं हे अजिबातच पूर्ण योगाला अपेक्षित नाही. पूर्ण योगामध्ये कार्यप्रवण राहणं हे अपेक्षित आहे. आणि कार्यप्रवण राहत असताना, आपलं कार्य करत असताना, आपली वृत्ती करत असताना, म्हणजे चरितार्थ करत असताना आणि जे जे काही आपण करत असतो ते सगळं करत असताना ते सगळं आवश्यक आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी पुढचा जो भाग आहे त्याचा तो म्हणजे ध्यान आहे. ध्यान म्हणजे काय? एकाग्रता. ध्यान करणं म्हणजे एकाग्र होणे. आणि एकाग्र होण्यासाठी प्रामाणिकपणे एकाग्र व्हायला पाहिजे. पूर्ण योगाने त्याच्यासाठी जागा हीच असली पाहिजे, वेळ हीच असली पाहिजे, याच ठिकाणी बसून केलं पाहिजे, अमुकच आसन पाहिजे, अशा गोष्टींची सक्ती केलेली नाही. सुरुवातीच्या काळामध्ये नवीन नवीन अभ्यासक जेव्हा साधक जेव्हा या कार्यासाठी जायला लागतात तर त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं की काही काळापर्यंत हे सगळं ठीक आहे, काही काळापर्यंत ह्या सगळ्या ध्यानासाठी या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे, परंतु त्याच्यानंतर केव्हाही ध्यान लागलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यात एकाग्रता अपेक्षित आहे. ज्या एकाग्रतेमध्ये कर्तव्य दक्ष असणं अपेक्षित आहे. ऐक सदैवपणाचे लक्षण व्यर्थ जाऊ न देई एक क्षण, रामदास स्वामी सांगतात. ही कर्तव्य दक्षता अपेक्षित आहे. आणि हे सगळं त्याच्यामध्येच अपेक्षित आहे की हे सगळं आलं पाहिजे. आता आपण दुसऱ्या मुद्द्यावर जातो. ही जी साधना आहे पूर्ण योगाची त्याच्यासाठी दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे जो आपण आत्ता स्पर्श करून सोडलेला आहे, तो म्हणजे ध्यान. ध्यानाच्या द्वारा पूर्ण योगाची साधना करणं हा आता आपण स्पष्ट करणार आहोत. कर्माच्या द्वारा झालं. कर्म करत असताना जे ध्यान म्हटलेलं आहे ते अपने काम में ध्यान देना अशा अर्थी म्हटलेलं आहे की आपल्या कार्यामध्ये संपूर्ण कर्तव्यरत होऊन राहा, ते कार्य करत राहा आणि त्या कार्यात मग्न होऊन असा, एकाग्र होऊन असा, ते कर्तव्य परमेश्वराचं कर्तव्य म्हणून करत राहा, अशा अर्थाने हे ध्यान होतं. आता जे ध्यान आहे त्या ध्यानाचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्या ध्यानाचा अर्थ काय, योग्य अर्थ काय आहे? म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला एकाग्रता आहेच,
नुसतं एकाग्रता नाही, एकाग्रतेत मानसिक चिंतन आहे. आणि हे जे मानसिक चिंतन आहे त्यामुळे आपण केव्हाही त्या विचारात मग्न असू शकतो. अनेक गोष्टी करत असताना याच्यात अर्थ अपेक्षित असा आहे, योग्य अर्थ ध्यान या शब्दाचा असा आहे की सर्वात महत्वाचं आहे निरीक्षण, निर्विचार स्थिती. याच्यातून माणसाला मुक्त होता येत नाही. पूर्ण योगाचा अर्थ आहे, खूप छान शब्दांमध्ये तो मांडलेला आहे की आपल्या मनातल्या नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचारांची स्थापना करणं हा ध्यानाचा अर्थ आहे. आपल्या मनामध्ये सतत जे विचार येत असतात ते विचार येणारच आहे, त्याच्यातून आपण सहजासहजी मुक्ती प्राप्त करू शकत नाही, त्यापासून आपली सहजासहजी सुटका नाहीये. मग आपण काय करायला हवंय की आपल्या मनात येणाऱ्या विचारांचं वर्गीकरण करायचं, नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचार, आणि मग नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचारांची स्थापना करणं हा ध्यानाचा खरा अर्थ आहे. मग धारणा, विषयाची धारणा असणं हे महत्वाचं. धारणा करणं ते धारण करणं. मग काय धारण करायचंय, तर जो सर्वोत्तम विषय आहे तो धारण करायचा आहे. आणि हा सर्वोत्तम विषय आज आपण ब्रह्म म्हणतो, सर्वम खल्विदम ब्रह्म. याच्या जागी सुद्धा सकारात्मक विषय हा ब्रह्माच्या दृष्टीने त्याच्या बरोबरीचा तोला मोलाचा पूर्ण योगामध्ये. मग ध्यानाच्या बाबतीमध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे परिस्थिती. ही परिस्थिती दोन प्रकारची असते, एक अंतर्गत असते आणि एक बाह्य परिस्थिती असते. सुरुवातीला जेव्हा आपण नवशिके असतो, सुरुवात करत असतो आणि या सगळ्या गोष्टींचा विचार सुरुवातीला करत असतो, तेव्हा बाह्य परिस्थितीचा विचार करणं आवश्यक आहे. नंतर मात्र केव्हाही कुठेही ध्यान करता आलं पाहिजे. अशी अडचण यायला नको की जी अडचण मला इथे माझी जागा नाहीये नेहमीची, मग मला ते माझं ध्यान होत नाही, की माझं अमुक ठराविक आसन आहे ते नाहीये, मग ती वेळ टळून गेली, मग आता ध्यान नाही करू शकत. ह्या ज्या बाह्य अडचणी आहेत यायला नको. ज्या आंतरिक अडचणी आहेत त्या विचारांच्या आहेत आणि त्या आंतरिक अडचणींवरचा सर्वात महत्वाचा उपाय राजयोगात विवेकानंदांनी सांगितलेला आणि तो असा सांगितलेला आहे, आंतरिक परिस्थिती नीट ठेवण्यासाठी तो असा सांगितलाय की सगळ्या गोष्टींकडे साक्षीभावानं बघा, सगळ्या गोष्टींकडे साक्षीभावानं बघा असं जेव्हा म्हटलेलं आहे त्यांनी, त्यावेळेला नीरवता आपोआप येते. नीरवता आली की आपण आपल्या विचारांकडे साक्षीभावाने बघू लागतो. त्या विचारांकडे साक्षीभावाने बघत असताना आपण ज्यापर्यंत पोचतो, एकाग्रतेने विचार करतो आणि समाधी स्थितीपर्यंत पोचतो. इतर योगांमध्ये समाधी ही शेवटची स्थिती मानली जाते, त्या स्थितीचा विचार शेवटचा केला जातो. परंतु पूर्ण योगामध्ये समाधी ही शेवटची स्थिती नाही. समाधी ही जागृतावस्थेतली स्थिती आहे. श्री अरविंदांच्या म्हणण्याप्रमाणे ज्या स्थितीत आपण परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ राहण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वराच्या आपण जवळ असतो, ही जी स्थिती आहे ती समाधीची स्थिती आहे. समाधीची स्थिती म्हणजे पूर्णपणे या जगातून निवृत्त होणं, निघून जाणं नाही. याच्याबरोबर ध्यान मार्गासाठी काही व्यावहारिक सूचना पूर्ण योगामध्ये दिलेल्या आहेत. श्री अरविंदांनी ध्यानाद्वारा जी साधना केली जाते, सर्व कर्मद्वारा आपण करतो आहे, ते कसं करायचं त्याचं विवरण आहे. ध्यानाद्वारा जी साधना करायची, ध्यान करायचंच आहे, तर त्याच्याद्वारा जी साधना करायची त्याच्यात काही व्यावहारिक सूचना. पहिली गोष्ट म्हणजे डोळे बंद करून बसून राहणं म्हणजे ध्यान नाही. नुसतं डोळे बंद करून बसून राहणं म्हणजे ध्यान नाही. मुळात ध्यान हे एक साधन आहे. कशाचं साधन आहे? अवरोहणासाठी तयार होण्याचं साधन आहे. ध्यानावस्थेत आरोहण करायचं, वरपर्यंत जायचं, अवरोहणापाशी जायचं आणि तिथपर्यंत पोहोचून ती शक्ती खाली खेचून आणायची, याचं ते साधन. निश्चलतेनं बसून राहणं, हालचाल न करणं ही पहिली स्थिती असू शकते.
पण काही दिवसांनी उभं असताना, चालताना, सक्रिय असताना ध्यान करणं जास्त चांगलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण या ध्यानामध्ये जी अचलता येऊन जाते त्याच्यामुळे विचारही थांबून जातात. विचार थांबले की सक्रियता थांबते, अंतरात्म्याची सक्रियता थांबते. त्याला वर चढायचं आहे ना, वरपर्यंत जायचं आहे, तर ती सक्रियता तुम्ही उभं असताना, तुम्ही चालत असताना, तुम्ही कार्य करत असताना त्या अवस्थेत असू शकले पाहिजे. तेव्हाच आपण ते कार्य करू शकतो. आणि ही आपल्यासाठी नवीन नाही आहे. आपण ऐकले दळिता कांडिता तुझं गायन अनंता. जनाबाईचं प्रसिद्ध भजन आहे की दळिता कांडिता, मी जेव्हा माझं काम करत असते तेव्हा तुझं नाव घेत असते, मला वेगळं तुझं नाव घ्यायची गरजच नाही आहे. राधा गवळण करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतना. इतकी ती त्या चिंतनात मग्न होऊन जाते की तिच्या हातातनं ती रवी कधी सुटली ते समजतच नाही, पण ती फिरतच राहते. राधे विण हे मंथन चाले, नवल बघाया नवनीत आले. तिच्या हातात सुटून गेलं सगळं मंथन करायची रवी बिबी, पण ती फिरत राहिली. मग त्या दुधातल्या नवनीताला आश्चर्य वाटलं की हे कसं चालू आहे, म्हणून ते बघायला आलं वर, तो बघायला. असं कसं झालं? ध्यान तिचे उघडी डोळे. थोड्या वेळाने तिचं ध्यान संपतं, डोळे उघडले जातात, तेव्हा प्रत्यक्ष काय बघते ती? समोर कृष्ण उभा आहे, ध्यानात नाही गेलेलं आहे. या सगळ्या आपल्याला संतांनी सांगून ठेवलंय, कवींनी सांगून ठेवलंय, मोठ्याने सांगितलेलं आहे. पैणाबाईच्या गाण्यामध्ये ती म्हणते की माझ्यासाठी पांडुरंगा तुझी गीता भागवत पावसात समावत. माझ्यासाठी गीता आणि भागवत म्हणजे आकाशातनं पडणारा पाऊसच आहे, मातीमधनं उगवणार हे तृण आहे, धान्य आहे, ही वनस्पती आहे, हे सगळं आहे. तुझ्या पावलाची चाहूल लागे पानापानामध्ये. तू आहेस परमेश्वरा, याची चाहूल मला पानापानातनं लागते. आणि तुझं येणं जाणं देवा, तुझं येणं जाणं वारा सांगे का ना, मला वारा सांगून वेगळं मला तुझ्यासाठी काही करावं लागत नाही. हे जे आहे ह्या पद्धतीने ध्यान व्हायला पाहिजे. ह्या सर्वात महत्वाच्या ध्यानासंबंधीच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना श्री अरविंदांनी स्पष्टपणे पूर्ण योगाच्या अभ्यासकांना दिलेल्या आहेत. आता आपण पुढच्या टप्प्यावर जाऊया. पुढचा टप्पा आहे भक्ती आणि प्रेम यांच्याद्वारे पूर्ण योगाची साधना. प्रेम हे कोणचं प्रेम आहे? जगाबद्दलचं, संसाराबद्दलचं, आपल्या लोकांबद्दलचं, स्वतःबद्दलचं असं सगळं प्रेम आहे का? नाही, हे भागवत प्रेम आहे, वैश्विक प्रेम आहे, विश्वाबद्दलचं प्रेम आहे, चैत्याबद्दलचं प्रेम आहे. आणि प्रेमाची ही व्यापकता, विशालता जी आपण मगाच्या याच्यामध्ये बघितली ती विशालता आहे. ही प्रेमाची विशालता आहे. प्रेमाच्या साह्याने पूर्ण योग साधायचा असेल तर ते प्रेम स्वतःपुरतं ठेवून चालत नाही, स्वतःच्या सीमित वर्तुळापुरतं ठेवून चालत नाही, त्याची विशालता वाढवायला पाहिजे. मानवतेवर प्रेम हा खालून येणारा स्रोत आहे आणि भागवत प्रेम हा वरून येणारा स्रोत आहे. त्या दोन्हींचा संगम आपल्यामध्ये व्हायला हवाय. त्यामुळे ह्या दोन्ही प्रकारचं प्रेम आपण स्वीकारण्यासाठी तत्पर असायला हवं, म्हणून आपण उद्घाटित असायला हवं. सगळे एकमेकांशी संबंधित मुद्दे आहेत, पण तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीसाठी त्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ते उद्घाटित व्हायला पाहिजे. म्हणून आपण आत्मसमर्पण आपलं असायला पाहिजे, आपण त्याच्यासमोर असायला पाहिजे, द्यायला पाहिजे. आणि मग नेमकं काय आहे भक्ती? म्हणजे काय आहे भक्ती? ही सुद्धा आपण मगा पाहिल्याप्रमाणे आराधना, पूजा, समर्पण हे नाही. जरी ह्या त्याच्यामध्ये मोडणाऱ्या गोष्टी आहेत, या त्याच्या सुरुवातीच्या गोष्टी आहेत, पहिली पावलं आहेत अडखळत चालणारी ती पावलं आहेत पहिली. पण भक्ती ही या समर्पणातून, पूजेतून याची येणारी आहे, याच्यातून पेक्षा वेगळी येणारी अनुभूती आहे. भक्ती ही हृदय आणि आत्म्याची एकत्रित येण्याची स्थिती आहे. प्रेम आणि भक्ती दोन्ही एकत्र अशासाठी गुंपले की प्रेमाशिवाय भक्ती शक्य नाही. आणि ह्या दोन गोष्टी ज्या जोडणाऱ्या आहेत त्या सगळ्या एकमेकांना जोडणाऱ्या. या भक्तीमध्ये प्रेमाची भावना अनुस्यूत आहे, अभिप्रेत आहे,
सामान्य प्रेमात आणि भक्तीच्या भावनेत सर्वसामान्य प्रेम आणि सर्वसामान्य माणसाची भक्ती याच्यामध्ये प्रतिफळाची अपेक्षा असते. आम्ही एवढं केलं त्याचा काही उपयोगच नाही झाला, एवढं मारभार करतो आम्ही पण कोणाला काही त्याचं कौतुकच नाही, ही प्रतिफळाची अपेक्षा आहे. तशी एवढं मी परमेश्वराचं करते तरी ते काय सांगावं. झालंच ना आमच्या घरी कोणीतरी पॉझिटिव्ह, हे नाहीये ना, ही अपेक्षा नाही भक्तीमध्ये प्रेमामध्ये. इतकं आम्ही प्रयत्न करतो, इतक्या काळज्या घेतल्या, इतकं सगळं केलं, देवाचं इतकं करतो, सकाळपासून करत बसतो वगैरे, तरी पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ही प्रतिफळाची भावना आहे, जी भावना पूर्ण योगाच्या साधनेमध्ये अपेक्षित अजिबात नाही. पूर्ण योगाच्या काही कोणत्याच साधनेमध्ये अपेक्षित नाहीये आणि पूर्ण योगाच्या साधनेत तर नाहीच नाही. मी हे करीन तर तू ते कर अशी रिटर्न गिफ्टची अपेक्षा नाही. मला हे पाहिजे आहे असं नाही. पुढे त्याच्या पुढची भावना आहे ती पूजेची भावना आहे. या पूजेमध्ये सुद्धा बाह्याचार अजिबात अपेक्षित नाही. श्री अरविंदांच्या कोणत्याही आश्रमात आपण गेलो तर तिथे आपल्या लक्षात येईल की अशा तऱ्हेने पूजा, अर्चा, आरत्या उमळणं, प्रसाद वितरण करणं वगैरे या गोष्टी नसतात. कारण पूर्णयोगाच्या याच्यामध्ये हा बाह्याचार अपेक्षित नाहीये. ही पूजा हृदयातून केलेली असली पाहिजे, स्वतः केलेली असली पाहिजे, तेव्हा त्या पूजेचं महत्व आहे. त्याच्यात पुढे आणखी पुढचा भाग येतो पूजेच्या बरोबरीने मंत्र आणि जप. मंत्र आणि जप सुद्धा पूर्ण योगामध्ये शब्दधारणा जरी महत्वाची असली तरी कुठलाही मंत्र दिला नाही. तुम्ही तुमचे जे कोणी आराध्य असतील, तुम्ही जो कोणाला मानत असाल त्या व्यक्तीचं ध्यान करा, त्याच्यावर करा. बंधन कुठलंही नाही की हे करा ते करू नका. आणि तसंही तेही मनातून केलेलं असलं तरच त्या मंत्राला किंवा जपाला अर्थ आहे, नाही तर काही अर्थच नाही. माला फिरे, माला करमे फिरे, जीभ फिरे मुख माही. कबीरदास म्हणतात माला करमे, जपाची माळा हातामध्ये चालली आहे, फिरे मोह फिरे, जीभ फिरे मुख माई. राम 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 म्हणतोय आम्ही. मनुबा तो चौदिशी फिरे, यह तो सुमिरण नाही. मग 4 दिशाने फिरतंय, याला काही परमेश्वराचं स्मरण म्हणत नाही, जप करणं म्हणत नाही, मंत्र करत नाही. म्हणून पूर्ण योगामध्ये भक्ती जी आहे ती भक्ती आणि पूर्ण योग ही जी अपेक्षित आहे ही खूप वेगळ्या पद्धतीने अपेक्षित आहे. ज्ञान कर्म भक्ती, सृजनाचा संकल्प, समर्पण, बाह्य विश्वावर दृढ विश्वास, ह्या गोष्टी या भक्तीमध्ये समाविष्ट आहेत. परमेश्वरावर विश्वास आणि जगावर विश्वास नाही, ह्या गोष्टी अपेक्षित नाही, पूर्ण योगामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे डोळस भक्ती, विवेकपूर्ण श्रद्धा आणि कामना अहंकार रहित प्रेम ही सर्वात महत्वाची त्रिसूत्री आपण म्हणूया पूर्ण योगाची आहे. अशी ही पूर्ण योगाची साधना पद्धती. या साधना पद्धतीचं आपल्याला अनुसरण करायचं आहे. एक छान मार्ग प्रशस्त करून दिला आपल्यासाठी, उंच जाणारा, लांबपर्यंत नेणारा असा मार्ग या साधना पद्धतीत प्रशस्त करून दिला आहे. तेव्हा आपलं जीवन आहे पूर्ण योग कार्य. या प्रशस्त मार्गांवरनं आपण चालायला सुरुवात केली आहे, जातोय. जात असताना कसं जायचंय तर धर्म मार्गाने जायचंय. धर्म म्हणजे कर्तव्य, स्वधर्म. जे काही आपलं कर्तव्य आहे ते एकनिष्ठतेने, एकाग्रतेने, पूर्णपणे परमेश्वराला अर्पण करून अशासारख्याने जायचं आहे. तो स्वधर्म ती जात असताना आरोहणाचा मार्ग करायचा. आरोहणाच्या पुढे वर चढत जायचंय आपल्याला. तो मार्ग वर नेतोय आणि हा वर चढत जाताना आरोहणाच्या मार्गामध्ये कुठेतरी आजूबाजूला हिरवळ दिसते, सिद्धीचा एक थांबा दिसतोय. त्या सिद्धीच्या थांब्यावर थांबायचं नाहीये किंवा आध्यात्मिक अनुभूतीही प्राप्त होतात आहे तिथेही थांबायचं नाही. आपण वर वर पूर्णपणे चढत जायचंय. कशासाठी चढत जायचंय की आपल्याला अवतरण करायचं आहे, अवरोहण करायचंय. आरोहण केलंय तसं अवरोहण करायचंय. ह्या प्राप्त झालेला प्रकाश ही सिद्धी घेऊन पुन्हा आपल्याला परत यायचं आहे. म्हणून आपला हा मार्ग प्रशस्त झालेला आहे. सुंदर उंच घेऊन जाणारा हा प्रशस्त मार्ग आहे. मग याचा मानवी जीवनाशी काय संबंध आहे?
आपल्या रोजच्या जीवनामध्ये काय? आपण रोज हे असे आहोत. रोजच्या जीवनात आपण कसे आहोत? 4 लोकांच्या तोंड 4 दिशांना. आणि एक पझल झालंय आपल्या आयुष्याचं, एक कोडं झालेलं आहे. तुकडे तुकड्यांनी आपण विखुरले, मनाने विखुरलेलो. जवळजवळ राहत असू तरी मनाने विखुरलेलं आहे. म्हणायला सगळं जग जवळ आलेलं आहे, पण ते जग विखुरलेलं आहे. मग पूर्णयोग काय देत आहे मनुष्याला? पूर्णयोग काय सांगते सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये? तर पहिलं जे सांगताय ते स्नेह सांगताय. आपापसात स्नेह ठेवायला शिकवतोय पूर्णयोग. आपापसातलं संभाषण चांगलं असावं हे पूर्णयोग आपल्याला सांगतोय. या संभाषणाच्या बरोबर प्रेम द्यायला सांगतोय पूर्णयोग आपल्याला. या प्रेमाबरोबर कुटुंबातली बंधनं, कौटुंबिक बंधनं पाळायला पूर्णयोग आपल्याला सांगतोय. नुसतीच ती बंधनं पाळायची नाहीये, तर आपापसात सामंजस्य ठेवायला सुद्धा आपल्याला पूर्णयोग सांगतोय. आणि या सामंजस्याबरोबर मैत्री दृढ करायला पूर्णयोग सांगतोय. हे सगळं पूर्णयोग सर्वसामान्य माणसासाठी देतोय. पूर्णयोगाच्या साहाय्याने आपण हे सगळ्या आपल्या गोष्टी आणू शकतो आणि हे संपूर्ण जग पण पुन्हा एकत्रितपणे आणू शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला आदर राखणं एकमेकांबद्दल खूप आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी आपण पूर्णयोगाच्या बघितल्या. सुरुवातीपासून जर एक विचार करायचा झाला की या 2-3 दिवसाच्या ह्याच्यातला थोडासा आढावा घ्यायचा झाला तर मानवी मनाच्या पलीकडे पूर्णयोग आपल्याला घेऊन जातो. ऊर्ध्व जायचंय, पल्ल्याड जायचंय. इथे कोणी दीक्षा देणार नाहीये, कोणी नाही. स्वतःचे गुरु असा, स्वतः प्रकाश असा. गुरुराव स्वामी असे स्वप्रकाश, स्वयंप्रकाश. हे महत्वाचं आहे. तुम्ही विद्या तुम्ही धर्म, वंदे मातरमची जी शेवटली कडवी आपण ऐकली तर आपल्या लक्षात येतं की हा सगळा भाग त्याच्यामध्ये. तुम्ही विद्या तुम्ही धर्म, तुम्ही हृदय तुम्ही कर्म. त्वम ही प्राणः शरीरे. तूच आहेस परमेश्वर. आमच्या शरीरातला प्राण तूच आहेस. बाहुते तुम्ही मग शक्ती. आमच्या बाहुतली शक्तीही तूच आहेस आणि हृदय तुम्ही मग भक्ती. हे सगळे पूर्णयोगाच्या पातळी आहे. धर्म मीच, कर्म मीच, हृदयामध्ये स्थित मीच. मला बाहूंची पण शक्ती पाहिजे आणि हृदयातली भक्ती पण पाहिजे. काहीच तोडून चालणार नाही. माझं शरीर सामर्थ्य पण पाहिजे, सगळंच पाहिजे. एक व्यवस्थित शिस्तीमध्ये शरीर व्हावं म्हणून शरीराची शिस्त दिलेली आहे. त्यासाठी खेळ, पोहणं, कवायती यांचा समावेश केलेला आहे त्यांनी आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये. श्री अरविंदांनी पूर्णयोगाच्या बरोबर एकाग्रता आणि ध्यान याच्यावर महत्व दिलेलं, याच्यावर केंद्रित केलेलं आहे लक्ष सगळं. मेडिटेशन आणि त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन या दोन्ही गोष्टी बघितलेल्या आहेत. प्रत्येक कार्यात श्रद्धा, निष्ठा, एकाग्रता आणि ते कार्य ईश्वर समर्पणासाठी. आयुष्य हाच योग आहे. कारण मनुष्य जन्माला येतो तेव्हा अनेकविध चांगल्या वाईट गुणांचा समुच्चय घेऊन येतो. याशिवाय बाह्य बऱ्या आणि वाईट शक्ती त्याच्यावर पुन्हा प्रभाव पाडत असतात, आणतच असतात. तेव्हा त्याचा स्वतःचा सर्वच गोष्टींचा विचार हा त्यांनी त्रिविध पातळीवर करायचा आहे. मन, प्राण, शरीर, तसंच वेष्टी, समष्टी आणि परमेष्टी. श्री अरविंदांचं कोणतंही साहित्य आपण बघितलं तरी आपल्याला हे केलं की याच्यावर. पुढचा सर्वात महत्वाचा भाग त्यांनी सांगितला म्हणजे हे विश्व मिथ्या नाही आणि ब्रह्मही मिथ्या नाही. दोन्ही सत्य आहे, दोन्हीवरच विश्वास ठेवा. अतिमानसिक दिव्य शक्ती ही अवतरण घेऊन पृथ्वीवर ती अवतरणार आहे, पृथ्वीवर येणार आहे. आता खरं म्हणायचं ती अवतरलेली आहे, आलेली आहे पृथ्वीवर. आणि पृथ्वी सुंदर आणि सुदृढ लोकांनी भरलेली यापुढे निर्माण होणार. शरीरही अनश्वर असू शकतो ही धारणा आहे. आता आपण किती विश्वास ठेवायचा किती माहिती नाही, पण या व्हॉट्सअप विद्यापीठातून आलेल्या ज्ञानाचा एक भाग असा आलेला आहे की त्यांनी असं म्हटलंय काही वर्षानंतर मनुष्य नैसर्गिकरित्या मृत्यू पावणार नाही. वृद्धापकाळामुळे तो मृत्यू पावणार नाही, कारण की त्याच्या ते नष्ट होणाऱ्या ज्या पेशी आहेत त्याच्यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे, जे श्रीवांती कधीच केलेलं होतं. त्या अपघात झाला, आजार झाला किंवा कोणी मारलं कोणाला, जसं साप आपला मरत नाही, त्याला मारायला लागतं, तो कात टाकतो आणि पुन्हा सजीव होतो. जसे पक्षी आपले मरत नाहीत, अपघाताने मेले तर, नाही तर मग ते खूप वर जातात आणि आपल्या शरीराचं विघटन करून टाकतात आणि नष्ट होतात. तसं मनुष्य काही वर्षानंतर करू शकणार आहे हे विज्ञान सांगतंय. म्हणजे त्यांनी पाहिलेलं दिव्य चैतन्य, अतिमानसिक शक्ती ही पृथ्वीवर अवतरली आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि आपण विश्व चैतन्यासाठी जोडले गेले आहे.
समन्वय आपला झालेला आहे आणि आपल्या आपल्या योग्यतेप्रमाणे, योग्य गोष्टींप्रमाणे, त्या समन्वयाप्रमाणे आपण आपल्या याच्यामध्ये जातो आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण योगाच्या द्वारे श्री अरविंदांनी आपल्यापर्यंत आणून पोहोचवला. या 2-3 दिवसांमध्ये मी हा जो काय पूर्णयोग आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला तो अजिबातच पूर्ण नाही. नुसतं मी अमुक मग माझं नाव हे आहे, मी अमक्या गावाला राहते आणि मी ही नोकरी करत होते किंवा मी अमुक काम करत होते, ही जशी जुजबी ओळख आपण करून देतो ना, तशी पूर्ण योगाची जुजबी ओळख झालेली आहे. प्रत्येक गोष्टीवर पूर्ण चिंतन करणं, सखोल विचार करणं आणि त्या गोष्टींचा आपल्या जीवनात काय उपयोग करून घेता येईल हे बघणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की हे साध्य करणं, ते सगळ्यांनी साध्य करावं ही इच्छा श्री अरविंदांची होती. त्यांच्या त्या इच्छेला कृतज्ञतापूर्वक प्रणाम करून मी माझे आपल्या समोरचे विचार थांबवते, आपल्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. 2020 हे वर्ष खूप वेगळ्या रूपानं आपल्या समोर आलं आणि आपण त्याचा धीटाईनं सामना पण करतो आहोत. या पार्श्वभूमीवर YouTubeद्वारे सादर करण्यात आलेल्या या त्रिदिवसीय व्याख्यानमालेतील शेवटचे पुष्प आज गुंफले गेले. डॉक्टर भारतीताई या संपूर्ण व्याख्यानमालेचा आणि ज्ञान यज्ञाचा आधार होत्या. अतिशय अभ्यासपूर्ण व सखोल विचार त्यांनी आपल्या समोर मांडले. आम्हाला त्यांच्या ऋणातच राहायला आवडेल. तरीही ही औपचारिकता, त्यांचे मनःपूर्वक आभार. आजवर अनेक वर्ष अनेक जणांनी खूप कष्ट घेत ही श्री अरविंद व्याख्यानमाला सतत संपन्न केली. त्या सगळ्या उत्साही कार्यकर्त्यांच्या सोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी या वर्षी जरी मिळाली नसली तरी त्यांचा मानसिक आधार सतत आमच्या बरोबर होता. ज्या योगे वेगळ्या माध्यमातून, या YouTubeच्या माध्यमातून, वाहिनीद्वारे ही व्याख्यानमाला संपन्न झाली, त्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.